अवताराला आले तो आजचा दिवस आहे। चैत्र मास आहे, पुण्य आणि पवित्र असा चैत्र महिना आहे। या महिन्यामध्ये शुक्ल पक्ष नवमी आणि या सुंदर अशा तिथीवर भगवान परमात्मा अवतरित झाले। या ठिकाणी उपस्थित असलेली सर्व माझी माता भगिनी, पुरुष मंडळी, भजनी मंडळ असतील, गायक असतील, वादक असतील, सर्वच आपण भाग्यवान आहोत। गेली 500 वर्षापासून काही भगवान परमात्म्याच्या मंदिराकरता अडचणी होत्या। त्या अडचणी याच वर्षी दूर झाल्या। डोळ्याचं पारणं फिटावं असं सुंदर असं भव्य आणि दिव्य प्रकारचं मंदिर अयोध्येमध्ये स्थापित झालेलं आहे आणि मर्यादा पुरुषोत्तमाची मूर्तीसुद्धा त्या मंदिरामध्ये याच वर्षी स्थापना झालेली आहे। तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत। आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या पिढीमध्ये, आपल्या डोळ्याच्या समोर भगवान परमात्मा मंदिरामध्ये स्थापित झाले, हे आपलं परम भाग्य आहे। विठ्ठल त्या मंदिराच्या बांधकामाकरता कितीतरी बळी गेलेत महाराज, लक्षात ठेवा। कितीतरी जणांनी, भगवत भक्तांनी आपली प्राणाची आहुती दिली। आपल्याला ऐकताना बरं वाटतं, परंतु ज्याच्या घरचे मेंबर, ज्याच्या घरच्या व्यक्ती भगवान परमात्माच्या प्रभू रामचंद्राच्या कार्यासाठी बळी गेले, त्यांची काय अवस्था असेल। विठ्ठल विठ्ठल भगवंताच्या कार्यासाठी, नवे नवे भगवंतासाठी आपला देह समर्पित करणं म्हणजे साधी सामान्य गोष्ट नाही आहे। हे म्हणण्याकरता फार सोपं आहे, परंतु याचं अनुकरण करणं तितकंच अवघड आहे। विठ्ठल विठ्ठल काही वर्षापासून तर काय मंदिराचं बांधकाम चालू होतं। ज्यावेळेस आपल्या भागातून नवे संपूर्ण महाराष्ट्रातून शिलापूजन होतं, म्हणजे विटीचं पूजन होतं आणि त्या ठिकाणी सोन्याच्या विटा नेत होते, लक्षात ठेवा। त्यावेळेस पुण्यातल्या विश्व हिंदू परिषदची बैठक होती आळंदीला आणि बरेचसे काही 500 मंडळी आमच्या आळंदीमध्ये आली। त्यावेळेस मी आळंदीला होतो बरं का। आणि त्या ठिकाणी आळंदीच्या महाद्वारामध्ये, माऊलीच्या महाद्वारामध्ये भव्य अशी सभा भरली। त्या सभेमध्ये चांगल्या वक्त्यांची भाषणं झाली। भाषणं झाल्याच्यानंतर माऊली ज्ञानोबा यांच्या पसायदानाने त्या कार्यक्रमाचा समारोप झाला आणि ती काही मंडळी, पुण्यातली काही मंडळी त्या ठिकाणी अयोध्येला गेली। अयोध्येला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी अतिरेक्याने गोळ्या झाडल्या आणि बरीचशी लोक त्या गोळ्या झाडण्यामध्ये मरण पावली महाराज, लक्षात ठेवा। त्यामध्ये पुण्यातली 2 मुलं होती, तरुण मुलं होती आणि सख्खे भाऊ होते, लक्षात ठेवा बरं का। ज्यावेळेस ते प्रभू रामचंद्राच्या शिखरावरती जो ध्वज फडकणार होते, जो जुनं मंदिर होतं की नाही, त्या मंदिरावरती ध्वज फडकवणार होते आणि तो ध्वज फडकवला ध्वज त्यांनी, झेंडा बांधला आणि खाली उतरण्याच्या वेळेस अतिरेक्यांनी गोळ्या झाडल्या आणि दोन्ही सख्खे भाऊ महाराज गतप्राण झाले। विठ्ठल ज्यावेळेस तुझे सख्खे भाऊ, तरुण भाऊ त्या ठिकाणी मरण पावले, मृत्युमुखी पडले आणि 4-5 दिवसांनी संपूर्ण आळंदीचा परिसर, पुणे आणि मोठी संत संमेलन भरवलं आणि ज्या मातेची ती 2 मुलं होती त्या मातेचं शांतवन करण्याकरता त्या ठिकाणी सभा आयोजित केलेली होती। त्या सभेमध्ये त्या मातेला पुकारलं, मातेला बोलावलं। मातेनं तो समाज पाहिल्याच्या नंतर मातेची अश्रू अनावर झाले। मातेला मुखसुद्धा राहत नव्हती, ती माता धाय मोकळून रडत होती सज्जन। आणि मग काही प्रतिष्ठित मंडळी मातेच्या समोर गेली, माता घाबरू नको, तुम्ही घाबरू नका, तुमचे जे मुलं गेले ते सर्वसामान्य कार्यकर्ता नाही गेले, त्यांनी देशाकरता, नवनी प्रभू रामचंद्राकरता आपल्या प्राणाची आहुती दिली। नक्कीच तो आत्मे नक्कीच स्वर्गाला प्राप्त करतील, भगवंताला प्राप्त करतील, याच्यामध्ये यत्किंची सुद्धा शंका नाही आहे। विठ्ठल विठ्ठल
सांगून त्या मातेचं शांतवन करत होते। त्यावेळेस ती माता उद्गारली, समाजाला हात जोडून सांगितले, सज्जनाओ, मी माझी 2 मुलं गेली याच्याकरता रडत अजिबात नाही, त्याचं दुःख नाही मला, परंतु एकच दुःख आहे, माझ्या पोटी जर 3रा मुलगा असता तर त्यांनी मंदिर बांधून दाखवलं असतं, याचं मला खंत आहे, याची मला दुःख आहे। तेवढा संकल्प मला लक्षात ठेवा। ज्या मातेची 2 मुलं करून जातात आणि मंदिरासाठी जी माता